नमस्कार मंडळी, कसे असतात? बरे बरे माझी यूट्यूब बघत राहा. तुम्ही मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत कर. तर आता आपण ना जातो गावाकडे, म्हणजे चौकुळी, आणि सोबत असं मम्मी. तर आता आपण जातो, आता 9 वाजले आहेत. तर बघूया आपण घायना जाऊ काय. आपण पहिला चंदगा फाट्यावरनं बघूया सावंतवाडी जाणारी गाडी पकडून आंबोलीपर्यंत जाऊ का. आंबोलीतनं मग ये चौकुळी किंवा 6 सीटर रिक्षा त्यांनी चौकुळीत जाऊ का. तर बघूया कसं काय काय होता. पहिला आपण आता स्टँडवर इलेलो असू, काय ना आपल्या स्टँडच्या मागेच घरा, लांब पण नाही. तर आपण स्टँडवर इलेलो असू. तर हे ना आता जाऊया आपण फाट्या पण जाऊ का. खायची पण गाडी चालतो आपण, कोल्हापूर बेळगाव चला जाऊया. तर मंडळी आहे ना, आपण आता बेळगाव गाडी गावलेली आहे. तर चला जाऊया. मंडळी आत्ताच आपण चंदगा फाट्यावर पोचलेलो असो, बघू शकतात. तर आता आपण सावंतवाडीत जाणारी गाडी बघू गई, आंबोलीत जाण्यासाठी. तर हे लोक असत म्हणजे गाडी तर जाऊ नसतील, यासाठी नाही बेळगावानं बघूया वाटतं. तर मंडळी चंदगा फाट्यावर ना रस्त्याचं काम चालू आहे, हे बघा. आणि हे बघा, हे जुनं जो रस्ता आहे ना, त्याच्यावरच फक्त ह्या मिक्सरमधनं जी खडी पडता बघा, तीच खडी फक्त टाकतो, इतक्याच. असं काय प्रॉपर रस्ता म्हणून करण्यात नाही. मंडळी अर्धा तास झालो अजून गाडी येऊन नाही, आणि त्यासाठी बघा रस्त्याचा निम्मा काम झाला. मग अशी दाखवलं तेव्हा काय नव्हता, म्हणजे विचार करा किती वेळ झाला आपण, आणि अजून गाडी तो पत्तो नाही. पहिल्या किती गाड्या होत्या, पहिल्या अर्ध्या तासात गाडी येत, आणि अर्धी गाडी आतमध्ये जायत, चंदगडात पण जायत. आता तर कायच नाही, गाडी पूर्णपणे कमी झाली आहेत. काय सांगतात सांगा. आणि बघू शकतात हे वातावरण कसं झालं, एकदम गरम झाला. डांबर पण रस्त्यात घातलेला वितळता, इतक्या गरम होता. तर बघूया आता किती वाजता गाडी येतात. कन्नड काही गावात त्यांनी जाऊ काय आपण. तर बघूया खायची गावता. तर मंडळी आत्ता बघू शकतात इंगूरला गाडी येईल या. त्याच्यात बघूया जागा आहे काय, फुल पॅक दिसता. मंडळी आपण पहिलीच सीट गावलेली आहे, मस्तपैकी जागा गावल्या बघू शकतात. चला आता जाऊया डायरेक्ट आपण आंबोली. तर मंडळी सवलत काय नाही, डायरेक्ट फुल तिकीट. तर मंडळी आता आपली एस टी ना कानूरमध्ये येईल, आणि नाश्त्यासाठी थांबली आहे गाडी. काही जण उतरली आहेत. आपण काय आता डायरेक्ट घराकडनं दिलो, त्यामुळे काय नको, डायरेक्ट जाऊया आंबोली. मंडळी आत्ता आपण आंबोलीमध्ये पोचलेलो असू, आणि आत्ता बरोबर 11 वाजले असतले. बघू शकता 11 वाजून 8 मिनिट आली. आणि हाय बघू शकता आपली वेंगुर्ला पण नाही. चला आपली आता एस टी असता पण ती 12:30 असतली. तर बघूया आपण कोण गावता काय, जाऊया आपल्या फाट्यावर. तर चला. तर मंडळी आपण ना मेन रोडने असं चालत पुढे जातो. आपलं जो फाटो तिटो जो आहे ना, पुढे आहे थोडंसं, आणि गाडी माप येतात, वाव नाही या रस्त्यात. चला जाऊया चालत. तर मंडळी हे ना आपल्या आंबोलीतला दत्त मंदिरा, आणि ह्या राम मंदिरा, हे आपलं मेन रोड. यासाठी घ्या पोलीस स्टेशन, आणि पोलीस स्टेशनच्याच पुढे आपलं तिटो दाखवायचं तुमका. चला. तर मंडळी आहे ना बघू शकतात आपला गाव 10 किलोमीटर, कुंभवडे 20, शिरगावकर पॉईंट 3 किलोमीटर, महादेवगड पॉईंट 2.5 किलोमीटर, आणि पुढे राहिलो आपलं तिटो. चला जाऊया. तर मंडळी आपण पोचलेलो असतो आपल्या तिट्यावर, बघू शकतात. यासाठी वाडीत गेलो असतो, यासाठी महादेवगड, यासाठी बेळगाव, आणि ह्यासाठी आपल्या गावात चौकुळी कुंभवड्या. चला. तर मंडळी आपल्याला दादा भेटलेले असत, त्यांच्या वांगडा आपण जाऊया, आणि मम्मी दुसऱ्या गाडीवर नाही येता मागसून. तर चला.
तर मंडळी आपण ना आता नेनेवाडी फाट्यावर असू आणि मम्मी आपली चौकळीत गेली. मम्मी काय डायरेक्ट गाडी गावली आणि आपण ना ते दादा नेण्यापर्यंत गावले. तर आपण चौकळी दादा मंडळी आपण आता एक टेम्पो थांबवलेला असू. पुन्हा दादा गावलेले असत तर दादाकडे आपण जाऊया आता गावात. चला. हॅलो. मधुर जाधवांचा ब्लॉग जो आहे तो सगळ्यांनी पाहावा. हां, त्याची मी विनंती करतो सगळ्यांना. थँक्यू थँक्यू. मंडळी आपण पोचलेलो असतो चौकूळमध्ये आणि काका आता आपण वडापाव खाण्यासाठी नेतात. मंडळी त्यांच्यासोबत आपण वडापाव पण खालो. आणि आज ना मंगळवार आपलं चौकूळचा आठवडा बाजार असता. बघू शकतात बाजार भरला. तर चला मम्मी पण आपली भेटलेली आता आपण. चला जाऊया. तर मंडळी ही आपली मराठी शाळा आणि यासाठी दवाखाना त्यासाठी कुपन भेटता आणि आपला ग्रामपंचायतमध्ये काम आहे ना त्यासाठी ग्रामपंचायत. तर मंडळी आपण पोचलेलो असं आपल्या ग्रामपंचायतमध्ये. तर ग्रामपंचायतमध्येच काम आहे आपला. चला जाऊया. तर मंडळी ग्रामपंचायतमधलं काम झाला जाऊ नाही असा उत्पन्नाचा दाखलो या आणि त्याच्यासाठी आता जाऊ काय आपण नेट कॅफेत. तर थडेचा नेट कॅफे समोरच. चला जाऊया. परत एकदा बघा आपलं बाजार. तर मंडळी हे असा आपल्या इथला नेट कॅफे गावातला. तर चला जाऊया आतमध्ये. तर मंडळी बघू शकतात असं फॉर्म असता तो भरून. तर मंडळी नेट कॅफेमधलं काम झालेलं आपला. आता त्या नेट कॅफेवरल्या विनोदासोबतच आपण ग्रामपंचायतीत जातो तलाट्यांकडे. तर चला. तर मंडळी ग्रामपंचायतमधलं काम झालेलं आपला. सरपंच सही तलाठी सही वगैरे सगळं घेतलेला. आता 8 दिवस लागतात उत्पन्नाचा दाखलो येण्यासाठी. तो येईल काय मग काम होताला पुढचे. तर आता उत्पन्न दाखल्याची वाट बघूया आपण 8 दिवस. मग 8 दिवसानंतर परत येऊ काय तर येऊया आपण. तर मंडळी सगळी कामं झालेली आहेत आपली. आता बरोबर शनिवारी तो उत्पन्न दाखलो येतलो म्हणजे आपण सोमवारपर्यंत येऊया परत चौकळीत. आणि मग आता एक अकाउंट पण खोलू अकाउंट बँकेचा. आणि आपण सिंधुदुर्ग बँकेचा चौकू शक्यता आहे. तर काढू काय आता. त्यावर बघितलेलं तुम्हाला. थँक्यू थँक्यू. कुठलं गाव तुमचं? शुभम फोटोग्राफर. हां. आयकॉनिक फिल्म माहिती आहे काय? माहिती आहे की. तांबुळवाडी त्यांच्याच गावचा मी. होय काय. तर म्हणजे बघा आपण भेटलेलं असं तांबूळवाडीवरनं आपल्या चंदगडकडनं. कुठे जात आहे? तुम्ही जॉबला असतो आंबोली. आंबोलीमध्ये. पशुवैद्यकीय. पशुमध्ये काय चांगलं आहे की. तर मंडळी तो दादा ना तो पशुवैद्यकीयमध्ये कामा का काही चौकूरमधल्या ऑफिसमध्ये. त्याचं गाव हा तांबूळवाडी आपल्या चंदगडात येत होता. तर बघा त्यांनी व्हिडिओद्वारे बघून मागा ओळखल्याने भारी वाटतं मस्त वाटतं असे कोणतरी भेटला की. तर याचं सगळं श्रेय तुमकाच जाता. तुम्हीच इतके आपण व्हायरल केलात. अजून थोडा व्हायरल करा. तर जाऊया आता आपण पोचलो असू बँकेकडे. तर मंडळी आत्ता ना बँकेत खाता करूचं काम चालू आहे. तर बँकेत आपण खातं खोलूया. तर मंडळी आपला बुक झालेला तयार. तर मंडळी जाम कंटाळला मग आता बस येतेली खालना कुंभडवांना तेव्हा जाऊया आपण. मम्मी आता गेली खाली घरांकडे आपल्या आवटत गेल्या. तर आपण पण जाऊया. चला जाम कंटाळला कधी चंदगडात जाते असं झाला. तर मंडळी आपण पोचलो असो आपल्या वाडीवर.
असंच काकांची घरा आणि तर आपला घर बाकी आता बंदच असता. आपण आता चंदगडात राहतो त्यामुळे तर मंडळी आता बघू शकता आपण आपल्या घराकडे गेलेलो असू. सध्या घराची दुर्दशा बघू शकतात. मी इल्ल्या टायमाक दाखवते तुमका घर. एक दिवस असं येतलो की नवीन घर मी दाखवतलो तुमका. बघूया आता तुमच्यावर आता डिपेंड. जसं तुम्ही सपोर्ट करताला तसं आपण पुढे जातलो आणि मग एक आपण पैसे कमवू लागतो. तर बघूया कधी लागतो. तर जाऊया आपण घरात. घराची हालत बघा काय झाली. कोण राहूनच नाही त्यामुळे बघू शकतात आपले नळी वगैरे असत आहे. आणि आपली विहीर पण तुम्हाला दाखवते ना ती बघा. त्यासाठी विहीर आपली आणि आहे बघा मस्त की फुलं रुजली आहेत. किती भारी. हे बघा हे विहीर आपली. तर मंडळी ह्या घरात जे दिवस होते ना आपले ते खरंच परत येऊ शकणार नाही दिवस. खूप साऱ्या आठवणी असतात या घरातले आपले. म्हणजे काय सांगा तुमका लय भारी खतरनाक होते तेव्हाचे दिवस. आणि ते दिवस आता परत येण्यासाठी आपण खूप कष्ट करू शकतो. बघूया आता कसं काय काय होता. तर आपल्या ह्या घराच्या ह्यासाठी ना अशी खण चिऱ्याची. त्यात पाणी आता आटला. पावसाळ्यात मस्त दिसतं ती. तर मंडळी आता आपण ना आपल्या आवडातला जो म्हणजे आपल्या वाडीवरचा जो स्टॉप आहे ना थंय जातो. आणि घर बघितलं ना की मला इमोशनल होत होता. सगळी म्हणजे अशी जुनी आठवणी ताजी होतात. पप्पांची पण आठवण येतात. तर तुमका मी कधी सांगा नाही आपले पप्पा नाही आहेत. पप्पांका वारानं आता 4 वर्ष जातील म्हणजे. पण मी सांगा नाही तुमका कधी. तर पप्पा पण आपले होते तेव्हा पण आपण घेऊ राहा घरात. पण आता कोणच नसल्यामुळे तशी परिस्थिती झाली आहे घराची. तर आता ती सुधरूची असं माका बघूया. आपली खैपर्यंत प्रयत्न तर चालू असत. बघूया कधी यश भेटतात त्या प्रयत्नांका. त्यात तुमची पण साथ असाच माका. बघूया. तर आता आपण बस गेली आहे खाली कुंभवड्यात. येऊन दे वरती मग जाऊया आपण आंबोलीत. आणि आता मग भूक पण लागली आहे. बघूया काय काय होता. चला जाऊया. तर मंडळी हे असं आपलं स्टॉप एस टी स्टँड. आणि ह्यासाठी का भवळ्याचं मंदिर. आणि ह्यासाठी सातेऱ्याचं मंदिर. ह्यो मेन रोड हे आता एस टी येतली. तर म्हणजे एस टी येलेली आहे. होय मंडळी ड्रायव्हर काका आपल्या ओळखीचे जातात. तर मंडळी बेळगाव गाडीचा पण फुल पॅक आहे. नंतरच्या गाडीने जाऊया आपण. ही आपली चौकूळ गाडी आत्ता जी येली ती आता परत कुंभवड्यात जातली. तर मंडळी आता आपण वडापाव खाण्यासाठी गेलो असो. वडापाव द्या. तर मंडळी वडापाव. तर मंडळी बेळगाव गाडी आणि एक केली बघू शकतात. तर जाऊया आता ह्या गाडी. तर मंडळी आता आपली गाडी आंबोली स्टँडला सुटलेली आहे. मंडळी आपण आता चंदगड फाट्यावर पोचलेलो असू. तर आहे ना आता बघूया चंदगडात जाऊन गाडी गावता काय. आणि आता माझ्या फोनची चार्जिंग पण संपली आहे. तर बऱ्यापैकी आपण आता पोचलेलो असू. तर मी आता व्हिडिओ पण संपवतो आहे.
तर आजचा व्हिडिओ बघितला तुम्ही. आज आपण गेलेलो गावाकडे, खूप दिवसांनी गेलेले मी. मम्मीचं कसं येणं जाणार होता, रेशन मध्ये मध्ये कामा निघतात, पण माझाच जाणं येणार नसता. आज मी गेले, तर कामं झालेली आहेत. आता 8 दिवसांनी परत जाऊ का, तर बघूया 8 दिवसांनी गेले का परत व्हिडिओ करूया आपण, टेन्शन नाही. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल अजून सबस्क्राईब करू नका, चॅनल सबस्क्राईब करा. भेटाय पुढच्या व्हिडिओत. ओके, बाय.